मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके. आज आपण शीघ्रपतन म्हणजेच प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन याविषयी बोलणार आहोत. तर शीघ्रपतनबद्दल सायन्स काय सांगतो हे आपण पाहणार आहोत. अनेक लोक आमच्याकडे येतात आणि ते आम्हाला सांगतात की सर, माझा स्टॅमिना बिलकुल नाही आहे. बायकोच्या आत अवजार टाकले की पाणी त्वरित पडते किंवा इजॅक्युलेशन त्वरित होते. बायको बोलते, तुमच्याकडून माझे बिलकुल शारीरिक समाधान होत नाही. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्या. त्यामुळे अनेक पेशंट विचारतात की डॉक्टर, मला काही मोठा आजार तर झाला नाही ना, किंवा मला काही मोठा प्रॉब्लेम तर झाला नाही ना. पण अनेक डॉक्टर अशा पेशंटला घाबरून देतात. पेशंट घाबरल्यामुळे अनेक फेक जाहिरातींना पेशंट लोक बळी पडतात. डॉक्टरही सांगतात की तुम्हाला खूप मोठा आजार झाला आहे आणि डॉक्टर अशा लोकांना घाबरून देऊन आर्थिक फायदा करून घेतात व नको ते मेडिसिन देऊन डॉक्टर पेशंटच्या आयुष्याशी खेळतात. आज आपण अनेक पुरुषांना होणाऱ्या PME म्हणजेच शीघ्रपतन म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन या विषयावर बोलणार आहोत. ही समस्या का उद्भवते, या समस्येवर मेडिसिन घेतल्यास फायदा होऊ शकतो का, यावर उपचार कसा करावा याबद्दल बोलणार आहोत. इजॅक्युलेशन मित्रांनो ही एक नॅचरल प्रोसेस आहे. ज्यावेळी तुम्हाला संभोग करण्याची इच्छा होते त्यावेळी ब्रेनमधून सिग्नलची प्रोसेस चालू होते. ज्यावेळी तुम्हाला खूप इच्छा येते त्यावेळी सेरोटोनिन या हार्मोन्सची लेवल खूप हाय असते. जर काही कारणास्तव सेरोटोनिनची लेवल कमी झाली तर सिग्नल ब्रेक होतात व तुमचे अवजार डिले पडून जाते. पाणी त्वरित पडून जाते. किती हलवले तरी उठत नाही. हा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळेस आलेला असेल व तुम्हाला हे समजत नाही की नेमकं असं का होऊ राहिले. तर सेरोटोनिनची लेवल आहे ना ही पूर्णपणे कमी झालेली असते. तसेच आपल्या शरीरातील डोपामाइन हे एक महत्त्वाचे हार्मोन्स आहेत. हार्मोन म्हणजे एक स्पेअर के, हे तुमच्या लिंगाला ताठरता येण्यासाठी बूस्टर म्हणून काम पाहते. म्हणजे डोपामाइन जे असतं ना ते तुमच्या लिंगाला ताठरता येण्यासाठी बूस्टर म्हणून म्हणजे सहाय्यक म्हणून काम करतं. जर डोपामाइन ड्रॉप झाले तर डिप्रेशन येते व आपणास अँझायटी होते आणि आपले लवकर पाणी पडते. याला आपण अँझायटी परफॉर्मन्स असे म्हणतो. अँझायटी परफॉर्मन्समुळे ॲड्रेनलिन जादा रिलीज होते. ॲड्रेनलिन हे एक महत्त्वाचे स्पेअर के म्हणजेच एक हार्मोन आहे. आपल्या शरीरात ताणतणाव, भीती किंवा संताप असताना तयार होणारे हार्मोन आहे. याला ॲपेनफ्रिन असे म्हणतात. किडनीजवळ असणाऱ्या ॲड्रेनल ग्लँड्स हे हार्मोन तयार करतात. ॲड्रेनलिन जादा रिलीज झाले तर आपले पाणी लवकर पडते. प्रत्येक व्यक्तीचा परफॉर्मन्स हा त्याच्या इम्युनिटीवर अवलंबून असतो, त्याच्या मेंटल हेल्थवर अवलंबून असतं व शारीरिक आरोग्य व तेथील वातावरण यावर अवलंबून असते. साधारणतः माणसाचे पाणी 1 मिनिटात बाहेर येत असेल तर त्यास शीघ्रपतन 100% आहे असे समजावे. जर पुरुष 20 ते 30 मिनिटे शरीर संबंध करत असेल तर त्यास इरेक्टाईल डिस्फंक्शन हा जो प्रॉब्लेम आहे हा नाही आहे असे समजावे. अनेक लोकांची पेल्विक मसल खूप टाईट असते. पेल्विक मसल खूप टाईट असेल तर इरेक्शन येण्यासाठी प्रॉब्लेम होईल, त्यामुळे पाणी लवकर पडेल. पेल्विक मसल रिलॅक्स असणे खूप महत्त्वाचे असते. पेल्विक मसल जर रिलॅक्स होण्यासाठी म्हणजे तुमचं जर पेल्विक मसल हे जर टाईट असेल तर तुम्हाला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास होईल म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास होईल. तर तुमचे पेल्विक मसल रिलॅक्स होण्यासाठी योगा करा, वॉकिंग करा, कमरेचे मांड्याचे व्यायाम करा. पेल्विक मसल रिलॅक्स झाल्यामुळे तुमची नर्वस सिस्टीम खूप ॲक्टिव्ह होते किंवा ॲक्टिव्ह होईल. त्यामुळे सिग्नल ठीक पास होते. सिग्नल ठीक म्हणजे ब्रेनपासून येणारे सिग्नल नर्व ॲक्टिव्ह झाल्यामुळे, चांगले सिग्नल पास झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल. त्यामुळे ॲड्रेनलिन कंट्रोलमध्ये राहील. ॲड्रेनलिन कंट्रोल राहिले तर सेरोटोनिन व डोपामाइन लेवल ड्रॉप होणार नाही
व हार्ट पण चांगले काम करते. आपलं जर हार्टने चांगलं पंपिंग केलं तर चांगलं ब्लड सर्क्युलेशन होईल व त्याच्यामुळे सेरोटोनिन व डोपामाइन ही लेवल मेंटेनमध्ये राहील व लवकर पाणी पडणार नाही. म्हणून तुम्ही या गोष्टी करा. आपले ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना की आपला स्टॅमिना बिलकुल नाही, तर काही गोष्टी तुम्ही शिकून घ्या. आपले अवजार हलवा. ज्यावेळेस पाणी बाहेर येईल त्यावेळेस थोडं थांबा, पुन्हा हलवा, पुन्हा स्टार्ट करा, पुन्हा होल्ड करा आणि ज्यावेळेस तुमचं पाणी पडेल त्याच्यानंतर 4 तासांनी तुम्ही शरीर संबंध करा. त्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल. म्हणजे हे एक ट्रिक आहे मित्रांनो, की जर तुम्ही तुमचं हलवलं हाताने, परत पाणी ज्यावेळेस बाहेर यायला लागतं त्यावेळेस तुम्ही परत थांबा, परत हलवा, परत थांबवा एकदम काही वेळानंतर तुम्ही पाणी पाडून टाका आणि त्याच्यानंतर 4 तासांनी तुम्ही शरीर संपवता. त्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल. का सेकंड राऊंडला पाणी लवकर बाहेर येणार नाही. तसंच तुम्हाला जर असं वाटतंय की लवकर पाणी बाहेर नाही आलं पाहिजे, तर आपला जो पार्टनर आहे त्याच्या बॉडीकडे लक्ष देऊ नका. बॉडीकडे जास्त काळ पाहू नका. त्यामुळं तुमची जी एक्साइटमेंट आहे ती कमी होईल. कारण की एक्साइटमेंट वाढल्यामुळे शरीरातून म्हणजेच आपल्या अवजारातून पाणी लवकर बाहेर येतं. तर तुमचे लक्ष इतर ठिकाणी वळवा आणि शारीरिक संबंधाविषयी जादा विचार करू नका. जर तुम्ही अशा गोष्टी केली तर तुम्हाला शीघ्रपतन होणार नाही. कारण एक्साइटमेंटच हे शीघ्रपतनचं मूळ कारण आहे. आपल्या फिमेल पार्टनरबरोबर बोला. माइंड रिलॅक्स ठेवून शारीरिक संबंध करा. पाणी यायला लागले की आपले बाहेर काढा, पुन्हा होल्ड करून पुन्हा आत घाला, पुन्हा असेच करा. तुमचा स्टॅमिना मित्रांनो वाढलेला असेल, तर शीघ्रपतन तुम्हाला होणार नाही. सेरोटोनिन लेवल मेंटेन असणे खूप महत्त्वाचे असते. सेरोटोनिन वाढवायचे असेल तर मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खाणे आवश्यक असते. मॅग्नेशियममुळे नर्व आपले रिलॅक्स होतात. शीघ्रपतन होऊ नये म्हणून केळी खा, बदाम खा, पालक खा. केळी खाल्ल्यामुळे मसल रिलॅक्स होतात. त्यामुळे आपला स्टॅमिना वाढेल व ॲड्रेनलिन स्पाइक होणार नाही. अनेक लोक पहिल्या राऊंड वेळी त्यावेळेस एक्साइटमेंटमध्ये खूप असतात. कारण की त्यावेळेस आपली जी नर्वस सिस्टीम असते खूप ते ॲक्टिव्ह असते. दुसऱ्या राऊंड वेळी नर्वस सिस्टीम जादा ॲक्टिव्ह नसते. पण सेकंड राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये स्टॅमिना जादा असतो व सेकंड राऊंडमध्ये तुमचं पाणी लवकर पडणार नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला PMAचा प्रॉब्लेम असेल तर यामध्ये सेरोटोनिन लेवल मेंटेन राहण्यासाठी मेडिसिन दिल्या जातात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे उपचारासाठी येतात त्यावेळेस आम्ही सेरोटोनिन लेवल कशी वाढेल ह्यासाठी काही मेडिसिन असतात त्या आम्ही देतो. त्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो. आहार कोणता घ्यावा हे आम्ही सांगतो. मित्रांनो, म्हणजेच मला हे सांगायचं आहे की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो की तुमची सेरोटोनिन लेवल याचा तुमचं जर ॲड्रेनलिन हे जास्त निघालं, रिलीज झालं तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजेच ही सगळी हार्मोनल गोष्ट आहे. ही सर्व गोष्ट नर्वस सिस्टीमची गोष्ट आहे. या सर्व गोष्टी सेन्सिटिव्हची गोष्ट आहे. जर तुम्हाला असं वाटतं की मला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे, माझ्यामुळे माझ्या फॅमिलीचा, माझ्या फिमेल पार्टनरचा इच्छापूर्ती होत नाही, तर तुम्ही मित्रांनो घाबरून जायचं काय कारण नाही. तुम्ही ज्यावेळेस घाबरता त्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये म्हणा, यूट्यूबला म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा, सोशल मीडियावर म्हणा, तुम्ही फेक जाहिराती पाहतात आणि तुम्हाला हा त्रास असल्या कारणाने तुम्ही त्यांना कॉल करता, विचारता, तुम्ही तिथे जाता किंवा तुम्ही ऑनलाईन औषध मागवून घेता. तर मित्रांनो, ही गोष्ट पहिली गोष्ट बंद करा. तुम्हाला आमच्यासारखे चांगले वेल क्वालिफाईड लोक, वेल क्वालिफाईड डॉक्टर हेच तुम्हाला बरे करू शकतात. कारण की तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाला हे पाहणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी रक्त तपासण्या, सोनोग्राफी, इतर तपासण्या करणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, विनाकारण पैसे वाया घालू नका. यूट्यूबवर अनेक फेक डॉक्टर आहेत. अनेक यूट्यूबवर चुकीचे सल्ला देणारे लोक आहेत. अनेक पेपरमध्ये अनेक जाहिराती देणारे डॉक्टर आहेत, अनेक लोक आहेत. तर अशा लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला कोण इमानदार व कोण बेईमान हे समजलं पाहिजे. जर तुम्हाला जर असं वाटतंय की मला बरं व्हायचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी खरं सांगतो मित्रांनो, माझ्यासारखा इमानदार डॉक्टर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. कारण की मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्हाला या समस्येतून मी मुक्त करून टाकेन म्हणजे टाकेन. तुम्हाला जर
इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे लिंगामध्ये ताठरता येण्याचा प्रॉब्लेम असेल, तर विनाकारण कसल्याही गोळ्या औषधं खाऊ नका. लईत लई 15 दिवस का महिनाभर हे मेडिसिन खूप झालं आणि पुन्हा तुम्हाला आयुष्यामध्ये परत औषधे घेण्याची गरज नाही. तुम्हाला आम्ही काउन्सिलिंग करू. तुम्हाला कशाने प्रॉब्लेम झाला आहे हे पाहू. तुम्हाला योग्य त्या मेडिसिन देऊ व तुम्हाला यातून कसं बाहेर पडायचं आहे याविषयी तुम्हाला कोणता आहार घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे याविषयी तुम्हाला आम्ही सांगू. जर मित्रांनो तुम्हाला जर असं वाटतं की मला बरं व्हायचं आहे, तर मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मी 30 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावर कॉल करा. माझे जे असिस्टंट डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोला, अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही फक्त एक वेळ माझ्याकडे या. मी तुम्हाला खात्री देतो, जो तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन प्रॉब्लेम आहे किंवा लिंगामध्ये ताठर येण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा लैंगिक कोणती समस्या आहे यातून मी तुम्हाला मुक्त करेन. तर मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा विषय तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. रजा घेतो. नमस्कार.